महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। नमस्कार, मी अनिल सोनोने। महाराष्ट्र नामा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। शिरूर तालुक्यामध्ये शिक्षणाचा झालाय बाजार आणि पालक झाले आहेत बेजार। आता सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांच्याकडून आज पाहू विजन इंटरनॅशनल स्कूल बद्दल आज नाथाभाऊ पाचरणे आपल्याला सांगणार आहेत। नमस्कार। दिनांक 7/9/2021 भारतीय बहुजन पालक संघाच्या तक्रारीनुसार शिरूरमधील 10 शाळांचे शासनाकडून ज्या चौकशी झालेल्या होत्या 12क आणि 12ख नुसार, त्यातील आज आपण शाळा क्रमांक 2 जे आहे विजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर, या शाळेच्या बाबतीत शासनाने केलेल्या चौकशीच्या अहवालामधील काही मुद्दे मी आपणासमोर जे आहेत ते मांडणार आहेत। या शाळेच्या चौकशीकरता दिनांक 24/3/2022 रोजी श्री किसन दत्तोबा भुजबळ यांची नियुक्ती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्यांनी RT ॲक्ट 2009च्या कलम 12क नुसार या शाळेची चौकशी करून त्यांचा अहवाल हा 25/7/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना तो सादर केलेला होता। हा अहवाल सादर करण्याच्या अगोदर जे आहे या शाळेला जी काही प्राथमिक चौकशी झालेली होती, ज्यामध्ये काही मुद्दे आलेले होते, त्यावरती या शिक्षण संस्थेच्या मालकाने माननीय शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली होती की सदर तक्रारदारांनी आमच्या विरोधात जी काही तक्रार केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केलेली होती। त्यानुसार माननीय शिक्षण आयुक्तांनी 5/5/2022 व 28/6/2022 रोजी या संस्थेचे जे चालक आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात म्हणणं मांडण्याची संधी 2 वेळा दिलेली होती, परंतु त्यांनी या दोनही जे आहे बाजू मांडण्याच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिलेले आहेत, कारण त्यांच्याकडे त्या संदर्भात जे आहे तक्रार करून कोणतीही समाधानकारक माहिती त्यांना शिक्षण आयुक्तांना देता येणार नव्हती, म्हणून ते त्या बैठकीला सुद्धा हजर राहिलेले नाही। परंतु तसा सुस्पष्ट अहवाल या 12क अहवालामध्ये माननीय किसन दत्तोबा भुजबळ KD भुजबळ यांनी त्यांच्या अहवालामध्ये तो मांडलेला आहे। त्यानुसार मी आता जे काही मुद्दे आहेत तुमच्यासमोर मांडणार आहे की या शाळामध्ये नेमकी काय गडबड चालू आहे। आपण जे आहे तक्रार केलेली होती की शाळांनी पालक शिक्षक संघाची स्थापना विहित पद्धतीने केलेली नाही, शाळा नफेखोरी करून फी वसुली करत आहे, फी भरली नाही म्हणून अनेक पालकांना हे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि कायद्यात तरतूद नसताना पालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्याकडून शिक्षण बंद करण्याचा दबाव टाकून मोठ्या प्रमाणात इमारत निधी गोळा करण्यात आलेला आहे। RTच्या 25% शिक्षण घेत असलेल्या बालकांना कायद्याने शिक्षण देणे बंधनकारक असताना त्या पालकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फीच्या स्वरूपामध्ये पैसे गोळा केलेले आहेत। हे सर्व चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद आहेत। त्यामध्ये पहिलीची विद्यार्थी क्षमता विचारात घेऊन 25% प्रवेश राखीव ठेवणे बंधनकारक असताना शाळेने खोटी पटसंख्या भरली व शासनाची फसवणूक केलेली आहे। शाळेतून पुस्तके व गणवेश खरेदी करण्याची सक्ती करून त्याद्वारे प्रचंड मोठी नफेखोरी केलेली आहे व पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड दिले गेलेला आहे। फी निश्चित करताना 15% राखीव निधी विचारात घेऊन बजेट तयार करणे अपेक्षित होते, तथापि त्यापेक्षा जादा मोठी रक्कम शिल्लक असताना पालकांना फीमध्ये कोणतीही सवलत या शाळेने दिलेली नाही। बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवून बालकांना मानसिक व शारीरिक त्रास झाल्याने त्यांच्या बालमनावरती विपरीत परिणाम या शाळेमध्ये झालेला आहे। तसेच या शाळेने कोविड काळामध्ये शिक्षकांना 50% फक्त पगार दिलेला आहे। 50% पगार देऊन पालकांकडून मात्र 100% फी वसुली केलेली आहे। म्हणजे शिक्षकांना अर्धा पगार देऊन पालकांकडून 100% फी वसुली करून नफा कमवणे कोरोना काळात हा किती मोठा गुन्हा या शाळेने केलेला आहे की ज्या काळामध्ये समाजाला संवेदनशीलतेने सहकार्य करण्याची अपेक्षा असताना
त्या शाळेमध्ये जो ज्ञानदानाचं काम करणारा शिक्षक आहे त्याला 50% पगार देऊन त्याला अडचणीत आणलं आणि पालकांना 100% फी वसुली करून पालकांना सुद्धा आर्थिक त्रास दिला, असं काम या शाळेकडनं झालेलं आहे. शाळा व्यवस्थापन फीच्या प्रमाणात बालकांना आवश्यक सुविधा देत नाही. या शाळेने नफेखोरी करण्याच्या उद्देशाने मान्य खर्चाच्या व्यतिरिक्त छुपे खर्च दाखवून फीचा मोठा अपार केल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. त्यानुसार या शाळेच्या जो काही तपासणी झालेली आहे त्या अहवालावरून खालील जी परिस्थिती आहे ती समोर आलेली आहे. माननीय किसन दत्तोबा भुजबळ जे आता दिवंगत आहेत, त्यांनी या शाळेचा अहवाल जिल्हा शिक्षण विभागाला सादर केलेला होता आणि त्यांनी जे गंभीर त्याच्यामधल्या ज्या अनियमितता आहेत त्या अहवालामधनं सादर केलेल्या होत्या. त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शाळेचा पूर्ण ऑडिट रिपोर्ट देण्यास संस्था आणि शाळा प्रमुख यांनी असमर्थता दाखवलेली आहे. म्हणजे त्यांनी चौकशी अधिकाऱ्याला सुद्धा आपल्या आर्थिक व्यवहाराच्या बद्दल माहिती देण्यास पूर्णपणे असमर्थता दाखवली, कागदपत्र त्यांनी दाखवली नाहीत. शासनाच्या नियमानुसार या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन दिलं जात नाही, केवळ राबवून घेणे. आणि या शाळेची शाळा समिती ही स्थापन करण्यात आलेली नाही. तसेच EPTA जी आहे कायद्याने गठीत करायला पाहिजे तशी या शाळेमध्ये EPTAची स्थापना सुद्धा केली गेलेली नाही. विद्यार्थ्यांना जी फी आकारणी केली गेली पाहिजे EPTAच्या मान्यतेनुसार केली गेली पाहिजे तशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया फी ठरवताना या शाळेने अवलंबलेली नाही. त्यामुळे या शाळेच्या अहवालामध्ये जे काही निष्कर्ष आलेले आहेत त्या निष्कर्ष असे आहेत की या संस्थेची वर नमूद केलेली शाळा शासन मान्यता प्राप्त CBSEचा अभ्यासक्रम राबवित आहे, परंतु अद्याप या शाळेला संलग्नता मिळालेली नाही. शिक्षकांना शासन नियमानुसार वेतन देण्यात येत नाही. तसेच अफिलिएशन जे CBSEच्या अफिलिएशन असतं त्यासाठी जी CBSEकडे माहिती देण्यात येते की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना किती वेतन दिलं जातं, याविषयी खोटी माहिती CBSE बोर्डाला या शाळेने सादर केलेली असल्यामुळे मान्यता मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बनावटगिरी झाल्याचं यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. 2018 ते 21 या 3 वर्षाचं शाळेने बजेट तयार केलेलं नाही. तसेच सदर सर्व विद्यार्थ्यांकडून मोघम स्वरूपामध्ये फी वसुली करण्यात आलेली आहे आणि यातून प्रचंड मोठी नफेखोरी झालेली आहे, ज्याचे आकडे मी तुम्हाला सांगतो. 2018-19 या वर्षाचं जमा खर्चाचं पत्रक पाहता शाळेने प्रचंड मोठी नफेखोरी केल्याचं दिसून आलेलं आहे. 18-19च्या एकूण उत्पन्न 1,33,43,984 एवढं असून त्यातून जवळपास त्यांनी 85 लाखाची मुदत ठेव आणि 21,41,260 रुपये बँक बॅलन्स. 2019-20 मध्ये 1,99,77,249 त्यांचं उत्पन्न आहे. त्यामध्ये त्यांनी मुदत ठेव फिक्स डिपॉझिट ह्या 1,10,00,000 केल्यात आणि बँकेत 22,09,343 रुपये शिल्लक. याप्रमाणे प्रचंड मोठी नफेखोरी या अहवालामध्ये स्पष्ट झालेली आहे. या संस्थेकडे स्वतःचा लेखापरीक्षण अहवाल मागूनही त्यांनी चौकशी अधिकाऱ्याला तो सादर केलेला नाही. या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी 3 वर्षात कायदेशीर असा EPTA स्थापन केलेला नाही, परंतु फी मात्र वसूल केलेली आहे आणि त्यामधून जे आहे पालकांची मोठी आर्थिक लूट या शाळेने केलेली आहे. त्यामुळे या शाळेचे जे आहेत संस्था प्रमुख, शाळा प्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस या 12क अहवालामध्ये माननीय किसन दत्तोबा भुजबळ यांनी स्पष्टपणे नमूद करून जिल्हा प्रशासनाला हा अहवाल सादर केलेला होता. दिनांक 25/7/2022 या दिवशी हा जिल्हा परिषदेला अहवाल सादर केलेला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग
यांनी 19/5/2023 म्हणजे 25/7/2022 अहवाल जिल्हा प्रशासनाकडे केडी भुजबळ साहेबांनी सादर केल्यानंतर 29/5/2023 रोजी 12 ख नुसार दुसरी समिती स्थापन करण्यात आली. जवळपास या सर्व प्रक्रियेला 1 वर्ष 1 दिवस गेलेला आहे. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना किती काम करायला वेळ लागतो यावरून अंदाज येईल. परंतु ही जी दुसरी 12 ख ची समिती बनवण्यात आली होती त्यामध्ये गट शिक्षणाधिकारी होते अनिल बाबरसाहेब, गोरक्षनाथ हिंगणे जे विस्तार अधिकारी होते, किसन भैरू खोडदे हे विस्तार अधिकारी होते, अल देशमुख हे शिक्षण तज्ज्ञ होते आणि मुस्ताफ अत्तार हे पत्रकार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे या समितीमध्ये यांचा सहभाग होता. या समितीने 29/5/2023 या आदेशानुसार पोखरणा एज्युकेशन ट्रस्ट संचलित विजन इंटरनॅशनल स्कूल या शाळेची सखोल चौकशी केलेली आहे आणि तसा सुस्पष्ट अहवाल हा जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सादर केलेला आहे. सदर अहवालामध्ये अनेक गंभीर बाबी पुन्हा एकदा निदर्शनास आलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 1 वर्ष या शाळांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने संधी दिलेली असताना सुद्धा या शाळांच्या बेकायदेशीर कारभाराचा जो काही खेळ चालू आहे तो निरंतर चालू आहे आणि या चौकशी अहवालामध्ये सुद्धा या बाबी समोर आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सदर शाळेत CBSE इंग्रजी माध्यम प्राथमिक ते उच्च माध्यमिक सर्व शाखा इयत्ता 1ली ते 12वी यासाठी जी मान्यता प्रत लागते ती या शाळेकडे चौकशी समितीला पाहावयास मिळालेली नाही. म्हणजे त्यांच्याकडे ती उपलब्ध नव्हती आणि ती त्यांना दाखवताही आलेली नाही, त्यांना सादर करता आलेली नाही. त्यामुळे या शाळेला खरोखर CBSE ची मान्यता आहे का याबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांची इयत्ता 5वी ते 8वीच्या वर्गास प्रथम मान्यता घेण्यात आलेली नाही. माननीय शिक्षणाधिकाऱ्यांकडून जी मान्यता घ्यावी लागते प्रथम मान्यता वर्ग चालू करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ती सुद्धा नियमाचं उल्लंघन या शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी केलेलं आहे. हे स्पष्टपणे या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. 2019-22 या कालावधीसाठी इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गासाठी स्वमान्यता नाही. म्हणजे शासनाची याला मान्यता नव्हती. सदर शाळा ही ग्रामीण भागात असून CBSE अभ्यासक्रमासाठी जर परवानगी घ्यायची असेल तर अशा परवानगीसाठी किमान 80 गुंठे जागा ही त्या शाळेकडे असावी लागते. परंतु ज्यावेळेस ही चौकशी समितीने जागेच्या संदर्भात काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला आणि जी कागदपत्र त्यांना उपलब्ध झाली त्यानुसार सदर शाळेकडे फक्त 40 गुंठेचीच जागा स्वमालकीची असल्या कारणामुळे CBSE ची मान्यता मिळवण्यासाठी जी कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत त्यामध्येही प्रचंड घोटाळा करण्यात आल्याचं यामधून निष्पन्न झालेलं आहे. या शाळेतील सर्व शिक्षकांचे नियुक्ती आदेश व व्यावसायिक कागदपत्र शाळेकडे नाहीत. म्हणजे शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे नियुक्तीपत्र किंवा त्यांचे जे काही अहवाल शाळेने तयार करायला पाहिजे ते शाळेकडे तयार केले जात नाहीत, त्यांना नियुक्तीपत्र दिले जात नाहीत. तसेच या शाळेला 2016-17 पासून परवानगी देण्यासाठी त्यांनी घेतलेली होती. तथा रजिस्टर पाहतात ही शाळा परवानगी घेण्याच्या अगोदरपासूनच बोगसपणे चालू होती आणि ज्या ठिकाणी शासनाकडून त्यांनी परवानगी घेतलेली आहे ही शाळा चालू करण्यासाठी त्या गटामध्ये परवानगी घेतलेल्या जागेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागी बांधकाम केल्यामुळे आणि ज्या ठिकाणी परवानगी घेतलेली आहे त्या जागी 18 महिन्यामध्ये शाळा त्यांनी सुरू न केल्यामुळे सदर शाळेची मान्यता शासन निर्णय 17/6/2016 चा मुद्दा क्रमांक 2.6 अन्वये सदर शाळेची मान्यता आपोआपच रद्द झालेली आहे. या शाळेला
2020 मध्ये या शाळेची मान्यता रद्द झालेली आहे. या शाळेला कोणत्याही प्रकारची शासनाकडून मान्यता नाही. शाळेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटापत्र सुद्धा चौकशी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं नाही. त्यामुळे तसेच नियमाप्रमाणे शिक्षकांना वेतन अदा केलं जात नाही. या सर्व गोष्टींचा जो काही आहे विचार करता चौकशी समितीने शासनाची बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनेक तरतुदींचं उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने या समितीने सदर शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांच्याकडे सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस ही केलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद पुणे शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग यांनी मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 3/10/2023 रोजी सदर शाळेच्या बाबतीत जो अहवाल सादर केलेला आहे 12 ख नुसार त्यातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासनाने ज्या ठिकाणासाठी शाळा परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी शाळा सुरू केल्याने या शाळेची मान्यता 17/6/2016चा मुद्दा क्रमांक 2.6 नुसार रद्द झालेली आहे. परवानगी आपोआपच रद्द झालेली आहे आणि या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस ही मान्य शिक्षण संचालक यांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालकांनी जे आहे या शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता रद्द झालेली आहे. त्यामुळे ही शाळा येणाऱ्या काही काळामध्येच बोगस शाळांच्या मध्ये हिचं नाव शासनाला जाहीर करावं लागणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेतेवेळी या सर्व बाबींची तपासणी करावी अशी माझी विनंती आहे. नक्कीच आपण आज पोखरणा एज्युकेशन ट्रस्ट संचलित विजन इंटरनॅशनल स्कूलबद्दल जी आपण आज माहिती सांगितली की कसं त्यांच्यावर ताशरे ओढलेत आणि शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचा हा अहवाल आपण आज सांगितला आहे. तर पालकांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे किंवा आपल्या मुलांना शाळेत घालताना ती शाळेला खरं तिची मान्यता आहे का किंवा त्यांनी घेतलेली मान्यता कशी आहे हे तपासूनच घेण्याची आता वेळ आलेली आहे. या भागामध्ये आज इथपर्यंतच. पुढच्या भागात भेटू. नमस्कार.